आपण आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात एका उदाहरणाने करूया. समजा किंवा आपण अशी कल्पना करूया की गेल्या 3 वर्षांपासून आपण ज्या प्रमोशनसाठी रात्रंदिवस एक करत होतो ते प्रमोशन आज फायनली मिळालं. अच्छा, म्हणजे एकदम सेलिब्रेशनचा माहोल. हो ना. केवढा आनंद, केवढा उत्साह असतो त्या क्षणी. आपण सेलिब्रेट करतो, एकदम जगात भारी वाटायला लागतं. पण बरोबर 2 आठवड्यानंतर काय होतं? तो आनंद कुठेतरी हळूहळू गायब व्हायला लागतो. अगदी बरोबर. तो आनंद गायब होतो आणि आपण पुढच्या अप्रेझलची किंवा पुढच्या टार्गेट्सची चिंता करायला लागतो. म्हणजे आपला मेंदू आपल्याच यशाची अशी शिक्षा का देतो आपल्याला? आपण जे मिळवतो त्याची चमक इतक्या लवकर का फिकी पडते? हा खूपच महत्वाचा आणि प्रत्येकाच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न आहे. होय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा वेध घेणार आहोत. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मूळ लेखनावर आधारित खरं समाधान म्हणजे ट्रू सॅटिस्फॅक्शन म्हणजे नेमकं काय, याचा आपण आज सखोल अभ्यास करणार आहोत. आणि ही चर्चा खूप गरजेची आहे, कारण आपण सगळेच एका शर्यतीत धावतोय. अगदी. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात जिथे प्रत्येकजण काहीतरी मिळवण्याच्या मागे लागलाय, तिथे आपण जे मिळवतोय त्यात खरोखर समाधान दडलेलं आहे का? आज आपण या तत्वज्ञानाची आणि त्यामागे असलेल्या मानवी मानसशास्त्राची म्हणजे एकंदरीत पूर्ण चिरफालच करणार आहोत. इथे सुरुवातीलाच एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाचा तोच मुख्य गाभा आहे. आपण समाधानाची व्याख्याच मुळात एका भौतिक समीकरणात अडकवून ठेवली आहे. भौतिक समीकरण म्हणजे कसं? म्हणजे आपल्याला वाटतं की क्ष गोष्ट मिळाली की य इतकं समाधान मिळेल. मोठी गाडी, चांगली नोकरी किंवा बँकेत अमुक एक बॅलन्स असला की आपण समाधानी होऊ. हो, हे तर आपण सगळेच गृहीत धरून चालतो. अगदी. पण लेखनात स्पष्ट केल्याप्रमाणे समाधान ही बाहेरून मिळणारी, विकत घेता येणारी किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयपूर्तीनंतर मिळणारी वस्तू नाहीच मुळी. ती पूर्णपणे अंतर्मनातून निर्माण होणारी एक अवस्था आहे. अच्छा, अंतर्मनातून निर्माण होणारी अवस्था. होय. आणि जोपर्यंत आपण ही अवस्था बाहेरच्या भौतिक जगात शोधत राहू, तोपर्यंत आपल्याला फक्त निराशाच मिळेल. बर, हे वाचायला किंवा ऐकायला खूप छान आणि तत्वज्ञानात्मक वाटतं. पण वास्तवात हे खूप कठीण आहे, नाही का? हो, प्रॅक्टिकली ते कठीण वाटतं. कारण आपण सर्वजण एका अशा जगात आहोत जिथे अजून काहीतरी हवं हीच भावना आपल्या मनाला सतत ड्राईव्ह करत असते. मला इथे एका मानसशास्त्रीय संकल्पनेचा संदर्भ द्यावासा वाटतो. हेडॉनिक ट्रेडमिल. अरे वा, हे खूपच अचूक उदाहरण आहे. हो ना. आपण ट्रेडमिलवर पळतो, प्रचंड घाम गाळतो, स्पीड वाढवतो, पण प्रत्यक्षात आपण 1 इंचही पुढे गेलेले नसतो. आजची ही जी अजून काहीतरी हवं ही तृष्णा आहे, ती अगदी तशीच आहे. आपण एक ध्येय गाठतो आणि लगेच आपली समाधानाची व्याख्या किंवा बेसलाईन पुढच्या ध्येयावर शिफ्ट होते. अगदी बरोबर. मूळ लेखनातही हाच मुद्दा मांडला आहे की जे मिळवले आहे त्याची कदर करण्याऐवजी जे नाही त्यावर लक्ष केंद्रित केले जाते. आणि यामागे एक अत्यंत भक्कम असं जीवशास्त्रीय कारण आहे. जीवशास्त्रीय कारण म्हणजे आपलं शरीरच तसं बनलंय. हो, आपला मेंदू हा आपल्याला समाधानी ठेवण्यासाठी डिझाईन झालेलाच नाहीये. तो आपल्याला फक्त जिवंत ठेवण्यासाठी डिझाईन झालेला आहे. अरे बापरे, हे थोडं धक्कादायक आहे. खरंच. तुम्ही उत्क्रांतीच्या काळाचा विचार करा. आदी मानवाला सतत सावध राहावं लागायचं. आज खायला मिळालं, पण उद्याचं काय? ती राहण्याची गुहा सुरक्षित आहे का? हे जे सतत काय कमी आहे आणि काय धोका आहे हे शोधण्याचं जे काम होतं, म्हणजे सतत अलर्ट राहणं. अगदी. त्याला मानसशास्त्रात नेगेटिव्हिटी बायस म्हणतात. त्या काळात ज्या माणसाने माझ्याकडे पुरेसा आहे असं म्हणून विश्रांती घेतली असती, तो कदाचित हिंस्र प्राण्यांची शिकार झाला असता. अच्छा, म्हणजे जो समाधानी राहिला तो जगलाच नाही. अगदी बरोबर. त्यामुळे आपल्या त्या पूर्वजांकडून आपल्याला हा असमाधानी राहण्याचा जनुकीय वारसा मिळाला आहे. म्हणजे आपण बायोलॉजिकली असमाधानी राहण्यासाठीच प्रोग्रॅम केलेले आहोत. हे तर खूपच निराशाजनक वाटतंय मला. निराशाजनक वाटेल, पण हे वास्तव आहे. फक्त फरक एवढाच आहे की आज आपण जंगलात राहत नाही. आपल्या जीवाला रोज धोका नसतो. पण आपला तोच जुना मेंदू आज उद्याचं जेवण शोधण्याऐवजी शेजाळ्यापेक्षा मोठी गाडी शोधत बसतो. खरंच की, मेंदू तोच आहे, फक्त विषय बदललेत. हो. आणि सततची ही जी तृष्णा आहे ती मनाला कमालीची अस्वस्थ करते. आणि जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा समाधान कोसो दूर निघून जातं. बरोबर. म्हणूनच लेखकाने अत्यंत सूचक शब्दांत सांगितलं आहे की समाधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझ्याकडे पुरेसा आहे या भावनेची आंतरिक जाणीव. हा आपला जो डिझाईन फ्लॉ आहे तो ओळखून त्यावर जाणीवपूर्वक मात करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने समाधान.
बरं, पण थांबा. इथे मला थोडं क्रॉस क्वेश्चनिंग करावंसं वाटतं. हो, नक्कीच विचारा. जर मी पुरेसा आहे किंवा इट इज इनफ ही भावना स्वीकारली तर माझी प्रगती थांबणार नाही का? हा प्रश्न खूप जणांना पडतो. हो ना. कारण जर मी म्हटलं की माझी सध्याची नोकरी किंवा माझा सध्याचा व्यवसाय पुरेसा आहे, तर मी नवीन गोष्टी का शिकेन? माणसाची महत्वाकांक्षा संपून तो आळशी आणि निष्क्रिय तर होणार नाही ना? हा अत्यंत नैसर्गिक प्रश्न आहे आणि अनेकदा समाधान या शब्दाचा हाच चुकीचा अर्थ काढला जातो. म्हणजे आपण चुकीचा अर्थ घेतोय. हो, लोकांना वाटतं की समाधानी असणे म्हणजे सर्व इच्छा मारून टाकायच्या आणि हिमालयात जाऊन एका जागी बसून राहायचे. पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनात या शंकेचं अत्यंत सुंदर निरसन केलं आहे. अच्छा, त्यांनी काय सांगितलंय यात? त्यांनी स्पष्ट केलंय की समाधान म्हणजे निष्क्रियता किंवा पॅसिव्हिटी नव्हे. समाधान म्हणजे आपली स्वप्ने किंवा ध्येय सोडून देणे असं अजिबात होत नाही. बरं, मग नेमकं काय? तर ती एक सजग स्थिती आहे, म्हणजे एक माइंडफुल स्टेट. याचा अर्थ असा की आपण आपले प्रयत्न करत राहायचे, नवीन शिखरे गाठण्याची महत्वाकांक्षा नक्की ठेवायची, पण त्याचवेळी त्या प्रयत्नांच्या परिणामांबद्दल अति आसक्ती ठेवायची नाही. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, तसं काहीसं आहे का हे? अगदी तसंच. ओव्हर अटॅचमेंट नको. पण प्रॅक्टिकली हे कसं शक्य आहे? समजा मी एखाद्या स्टार्टअपवर दिवसाचे 14-15 तास काम करत असेन, तर माझं पूर्ण अस्तित्व त्या परिणामाशीच जोडलेलं असतं. तिथे मी स्वतःला डिटॅच कसं ठेवू शकतो? मला इथे का नांगराची उपमा सुचते. नांगराची? म्हणजे जहाजाचा नांगर. हो, एक भव्य जहाज समुद्रात पुढे जात आहे, ती त्याची महत्वाकांक्षा आहे असं समजूया. पण जेव्हा वादळ येतं, तेव्हा तो नांगर जहाजाला एका जागी स्थिर ठेवतो. महत्वाकांक्षा हे जर इंजिन असेल, तर समाधाना नांगर आहे. ही उपमा खूप चांगली आहे. पण यात एक छोटी गोम आहे. कोणती गोम? नांगर हा जहाजाला एकाच जागी थांबवून ठेवतो आणि आपण आत्ताच ठरवलं की आपल्याला थांबायचं नाहीये, निष्क्रिय व्हायचं नाहीये. अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणून आपण याला नांगराऐवजी आधुनिक जहाजांमध्ये किंवा विमानामध्ये असणाऱ्या जायरोस्कोपची उपमा देऊया. जायरोस्कोप म्हणजे जे बॅलन्स करतं ते. अगदी बरोबर. जहाज वेगाने पुढे जात असतं. बाहेर समुद्रात कितीही भयंकर वादळ असलं, लाटा उसळत असल्या, तरी जायरोस्कोप आतून त्या जहाजाचा समतोल ढळू देत नाही. क्या बात आहे. तो जायरोस्कोप जहाजाला थांबवत नाही, तो फक्त जहाजाला स्थिर ठेवतो. आंतरिक समाधान हे त्या जायरोस्कोप सारखंच काम करतं. ते तुमच्या महत्वाकांक्षेला मारत नाही, उलट जेव्हा तुम्ही परिणामांच्या अतिआसक्तीत अडकत नाही, तेव्हा तुमची निर्णायक क्षमता अधिक स्पष्ट होते. म्हणजे अपयश आलं तरी आपण पूर्णपणे खचून जात नाही. हो, कारण तुमचा आतील जायरोस्कोप तुम्हाला बॅलन्स करतो. हे खूपच भारी आहे. जायरोस्कोपची उपमा खरोखर या संकल्पनेला अगदी अचूक पकडते. पण आता मुख्य प्रश्न हा आहे की हा जायरोस्कोप आतमध्ये फिट कसा करायचा? तोच तर खरा सराव आहे. बरोबर. या तात्विक चर्चेकडून आपण आता प्रत्यक्ष कृतीकडे वळायला हवं असं मला वाटतं. मूळ लेखनात या आंतरिक समाधानाकडे जाण्यासाठी काही ठोस आधारस्तंभ दिले आहेत. आपण या 5 मुख्य आधारस्तंभांवर आता सविस्तर चर्चा करूया. हो, कारण हे रोजच्या जीवनात नक्की कसं आणायचं हे श्रोत्यांसाठी समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. तर यातला पहिला आधारस्तंभ आहे स्वतःची ओळख. म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला नक्की काय हवे आहे आणि आपली मूल्य काय आहेत याची जाणीव असणं. पण मला सांगा, स्वतःची ओळख नसलेला माणूस जगात वावरतो कसा? खरं सांगायचं तर आज बहुतांश लोक स्वतःची ओळख विसरूनच वावरत आहेत. कसं काय? आपण सतत इतरांची स्वप्न जगत असतो किंवा समाजाच्या अपेक्षांचं ओझं वाढवत असतो. एखादा माणूस गलेलठ्ठ पगाराची पण प्रचंड ताणतणाव असलेली नोकरी का करतो? कारण समाजाच्या नजरेत ते यश मानलं जातं. अगदी बरोबर. आपण ज्या गोष्टी विकत घेतो त्या खरंच आपल्याला हव्या असतात की केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून आपण त्या घेतो? लेखकाने इथे हेच अधोरेखित केलं आहे की जेव्हा माणसाला आपली स्वतःची मूल्य स्पष्ट नसतात, तेव्हा तो उसन्या इच्छांच्या म्हणजे बोरोड डिझायर्सच्या मागे धावतो. उसन्या इच्छा हा शब्द खूपच विचार करायला लावणारा आहे. हो ना, पण जेव्हा तुम्हाला स्वतःला नक्की काय हवंय हे समजतं, तेव्हा तुम्ही नको असलेल्या या शर्यतींमधनं स्वतःहून बाहेर पडता. ही आत्मजाणीव म्हणजेच समाधानाचा पहिला टप्पा आहे. आणि एकदा का तुम्हाला स्वतःची मूल्य समजली की मग तुम्ही जे तुमच्याकडे आहे त्याची कदर करायला शिकता. आणि इथूनच दुसरा आधारस्तंभ उभा राहतो, तो म्हणजे कृतज्ञता. हो, ग्रॅटिट्यूड. पण मला इथे एक शंका आहे.
रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानण्याची सवय म्हणजे कृतज्ञता. पण आजकाल इंटरनेटवर ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा, थँक्यू म्हणा, हे इतकं ओव्हरयूज झालंय की ते खूप वरवरचं वाटायला लागतं. हो, मी समजू शकते. म्हणजे ह्यात खरोखर काही दम आहे का, की हे फक्त एक फॅड आहे? वरवर पाहता ते कधी कधी क्लिशे वाटू शकतं, पण यामागे एक भक्कम न्यूरोसायन्स आहे. आपण मगाशी ज्या निगेटिव्हिटी बायस बद्दल बोललो ना, हो, तो मेंदूचा आपल्याला जिवंत ठेवणारा जुना प्रोग्राम. हो, तर कृतज्ञता हे त्याच्यावरचं थेट अँटीडोट आहे. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, फक्त कोरड्या शब्दात नाही तर खऱ्या जाणीवेने, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी फील गुड रसायने सोडतो. अच्छा, म्हणजे आपण फिजिकली आपल्या मेंदूला बदलतोय. अगदी, आपण जाणीवपूर्वक आपल्या मेंदूला काय वाईट आहे यावरून काय चांगलं आहे याकडे लक्ष केंद्रित करायला शिकवतो, ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. रोजच्या धावपळीत बघाला, आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय, अन्न मिळतंय, आपलं शरीर आपल्याला साथ देतंय, या मूलभूत गोष्टी आपण पूर्णपणे गृहीत धरतो, टेकन फॉर ग्रँटेड घेतो. हो, जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आरोग्याची किंमत कळत नाही. बरोबर. कृतज्ञतेचा सराव याच गृहीत धरलेल्या गोष्टींना पुन्हा मौल्यवान बनवतो. लेखनानुसार जो माणूस जे आहे त्यात आनंद मानतो, त्याला जे नाहीये त्याचं दुःख खूप कमी होतं. हे अगदी पटण्यासारखं आहे. पण इथेच तिसरा आधारस्तंभ येतो आणि मला स्वतःला वाटतं की आजच्या काळात हा पाळणं सर्वात कठीण आहे. कोणता? तुलना टाळणे. हो, एक्झॅक्टली. तुलना टाळणे किंवा अवॉइडिंग कम्पॅरिझन. आता मला सांगा, मी कृतज्ञ राहायचा पूर्ण प्रयत्न करतोय. मी माझ्या सामान्य कारबद्दल खूप खुश आहे. अच्छा. पण मी ऑफिसला जातो आणि माझा सहकारी अगदी नवीन कोरी लक्झरी SUV घेऊन येतो. अशा वेळी माझी कृतज्ञता वगैरे सगळं खिडकीबाहेर जातं. आणि सोशल मीडियाने तर हे अजूनच भयंकर करून ठेवलंय. आपण ही तुलना कशी टाळणार? हा, खरंच आजच्या पिढीचा सर्वात मोठा आजार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियावर जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतंच मुळी. म्हणजे तो फक्त एक दिखावा असतो. तो केवळ लोकांच्या आयुष्याचा हायलाइट रील असतो. कोणीही आपले संघर्ष, आपले रडण्याचे क्षण किंवा अपयश इंस्टाग्रामवर टाकत नाही. नाही का? हो, सगळे फक्त हसरे आणि परदेशातले फोटो टाकतात. मग गंमत बघ, आपण आपल्या खऱ्या, सर्वसामान्य आणि संघर्षमय आयुष्याची तुलना इतरांच्या फिल्टर लावलेल्या आणि काळजीपूर्वक निवडलेल्या क्षणांशी करत असतो. ही तुलना फक्त अन्यायकारकच नाही, तर ती लॉजिकली सुद्धा चुकीची आहे. म्हणजे एका अर्थी आपण बिहाइंड द सीन्सची तुलना इतरांच्या सिनेमाच्या ट्रेलरशी करत असतो. अगदी बरोबर. हे उदाहरण खूपच छान आहे. 2 माणसांचा प्रवास कधीच सारखा नसतो. प्रत्येकाची सुरुवात, परिस्थिती आणि संघर्ष वेगळे असतात. हे पटतंय नवा. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या प्रवासाचा अपमान करत असतो. लेखकाचा इथला दृष्टिकोन खूप स्पष्ट आहे. काय आहे तो? जर तुम्हाला तुलना करायचीच असेल, तर ती कालच्या स्वतःशी करा. कालच्यापेक्षा आज आपण थोडे अधिक प्रगल्भ, थोडे अधिक शांत आहोत का, हे पाहणं अधिक अर्थपूर्ण आहे. कारण इतरांशी तुलना करणं हे असमाधानाचं सर्वात मोठं आणि वेगवान इंजिन आहे. हे ऐकल्यावर जाणवतं की या सगळ्या तुलनेत आणि धावपळीत आपला मेंदू किती थकत असेल. सतत इतकी माहिती, इतके विचार, आणि म्हणूनच लेखनातला चौथा आधारस्तंभ खूप महत्वाचा ठरतो. हो, मनशांतीचा सराव. बरोबर. ध्यान, प्रार्थना किंवा स्वतःसाठी शांत वेळ काढून मन स्थिर ठेवणे. पण आजकाल शांत बसणे हे जणू काहीतरी गुन्हा असल्यासारखं वाटू लागले आहे. आपण सतत काहीतरी प्रोडक्टिव्ह करत राहायला हवं असा एक अघोषित नियमच बनला आहे सगळीकडे. आणि हीच सतत प्रोडक्टिव्ह राहण्याची घाई आपल्याला आतून पोखरत आहे. तुम्ही एका स्मार्टफोनचं उदाहरण घ्या. अच्छा, स्मार्टफोनचं. हो, जर तुमच्या फोनमध्ये बॅकग्राऊंडला 50 ॲप्स चालू असतील तर काय होतं? फोन गरम होतो, हँग होतो आणि बॅटरी एकदम वेगाने संपते. आपला मेंदूही अगदी तसाच आहे. आपण सतत माहिती घेतोय, विचार करतोय, भविष्याची चिंता करतोय. मनःशांतीचा सराव, मग ते ध्यान असो किंवा फक्त 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसणं असो, हे म्हणजे फोनचे ते बॅकग्राऊंड ॲप स्वाईप करून बंद करण्यासारखं आहे. भारीच. म्हणजे तो कोणताही धार्मिक विधी नाही, तर तो एका प्रकारचा कॉग्नेटिव्ह रिसेट आहे. नक्कीच. जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा मेंदूतील ॲमिगडाला नावाचा भाग, जो भीती आणि चिंतेसाठी जबाबदार असतो, तो शांत होतो. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो तर्क आणि निर्णय क्षमतेचा भाग आहे, तो जास्त सक्रिय होतो. याच शांततेतून ते आंतरिक समाधान आणि स्पष्टता निर्माण होते.
जर मन सतत ढवळलेलं असेल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे खरे विचार कधीच ऐकू येणार नाहीत. आणि या स्पष्टतेमुळेच आपण आयुष्यातले निर्णय योग्य घेऊ शकतो, ज्यामुळे तो 5वा आणि शेवटचा आधारस्तंभ शक्य होतो. हो, संतुलन राखणे. अगदी. काम, नातेसंबंध आणि स्वतःसाठी वेळ या तिन्हीत समतोल राखणे. अनेकदा आपण याला एका स्टूलच्या 3 पायांसारखं म्हणतो, पण मला वाटतं ही उपमा आता थोडी जुनी झाली आहे. हो, त्यापेक्षा आपण याला आयडेंटिटी पोर्टफोलिओ म्हणू शकतो. आयडेंटिटी पोर्टफोलिओ म्हणजे फायनान्सच्या भाषेत? हो ना, फायनान्समध्ये आपण जसं म्हणतो की सगळे पैसे एकाच शेअरमध्ये गुंतवू नका, तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा. हो, जेणेकरून रिस्क कमी राहील. तसंच आयुष्यात स्वतःची ओळख डायव्हर्सिफाय करायला हवी. जर तुमचं काम हीच तुमची 100% ओळख असेल तर काय होईल? मग ज्या दिवशी कामात अपयश येईल किंवा नोकरी जाईल, त्या दिवशी माझं संपूर्ण अस्तित्वच कोसळेल. अगदी बरोबर. हा विचार खरोखर महत्वाचा आहे. म्हणजे आपण आपली गुंतवणूक फक्त कामात न करता ती नातेसंबंध आणि स्वतःच्या छंदांमध्ये केली पाहिजे. खरंच, हे खूपच डोळे उघडणारं आहे. जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा कुटुंबासाठी 100% उपस्थित असणं, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं, हा समतोल तुम्हाला आतून सुरक्षित करतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी अपयश आलं तरी आपल्याला सावरणारे इतर आधार असतात. हो, एखाद्या क्षेत्रात अपयश आलं तरी तुमचे इतर शेअर्स जसे की कुटुंब, मित्र, तुमचे छंद हे तुम्हाला सावरून घेतात. जिथे हा समतोल असतो तिथेच खऱ्या समाधानाची निर्मिती होते. अशा एकांगी यशाला काहीच अर्थ नाही जिथे बँक बॅलन्स भरपूर आहे पण आरोग्य किंवा नातेसंबंध पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. क्या बात है. हे 5ही आधारस्तंभ, स्वतःची खरी ओळख, न्यूरोप्लास्टिटीचा वापर करून कृतज्ञता जोपासणे, त्या हायलाइट रीलशी तुलना टाळणे, मनाचे बॅकग्राऊंड ॲप्स बंद करून शांतता मिळवणे आणि आपला आयडेंटिटी पोर्टफोलिओ संतुलित ठेवणे, हे सर्व एकमेकांत अत्यंत घट्ट गुंफलेले आहेत. हो, हे सगळे मिळूनच तो आतला जायरोस्कोप तयार करतात जो वादळातही आपल्याला स्थिर ठेवतो. अगदी. या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एवढंच म्हणू शकतो की समाधान ही कोणतीही बाह्य उपलब्धी नसून एक अत्यंत सजग अशी अंतर्मनाची अवस्था आहे. जेव्हा मला हे मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, हा विचार म्हणजे निव्वळ मृगजळ आहे. हो, ते कधीच पूर्ण होत नाही. सत्य हे आहे की जेव्हा मन शांत, स्थिर आणि कृतज्ञतेने भरलेले असते तेव्हाच खऱ्या अर्थाने आयुष्याची सुंदरता जाणवते. आपण आपल्या ध्येयांकडे वाटचाल नक्कीच करावी, पण त्या प्रवासात आजचा आनंद गमावून बसू नये. अगदी बरोबर. जेव्हा आपण पुरेसं आहे या जाणीवेसह पुढे जातो तेव्हा प्रत्येक यश हे एका बोनससारखं वाटतं आणि अपयश हे केवळ एक अनुभव वाटतं. ते आपल्या अस्तित्वाचा प्रश्न बनत नाही. हो, विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाचा हाच खरा अर्क आहे की समाधान हे प्रवासाच्या शेवटी मिळणारं स्टेशन नाहीये, तर ती प्रवास करण्याची पद्धत आहे. अगदी अचूक. आणि या संपूर्ण चर्चेतून जाताना एक अत्यंत प्रगल्भ आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. कोणता प्रश्न? श्रोत्यांनो, विचार करा. जर खरे समाधान हे बाह्य उपलब्धीवर किंवा पैशावर अवलंबून नसेल तर आपली संपूर्ण व्यवस्था, आपली समाजरचना, आपली शिक्षण पद्धती जी केवळ सततच्या स्पर्धेवर, मार्कांवर आणि भौतिक यशावर आधारलेली आहे, ती मुळापासूनच सदोष आहे का? हा खूपच मोठा आणि सखोल प्रश्न आहे. हो ना. आपण लहानपणापासूनच मुलांना फक्त एका शर्यतीत पळायला शिकवतो, पण थांबून आजूबाजूला पाहून आनंद कसा घ्यायचा हे कोणत्याच शाळेत शिकवलं जात नाही. खरंच की. जर आपण आपली जीवनशैली आणि ही संपूर्ण समाजव्यवस्था आंतरिक समाधानाच्या आणि पुरेसं आहे या भावनेच्या पायावर उभी केली तर हे जग किती वेगळे, किती शांत आणि किती प्रगल्भ दिसले असते. नक्कीच. एक वेगळीच दुनिया असती ती. होय. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या विचारांवर नक्की मंथन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक विषयासह. तोपर्यंत तुमचा आतला जायरोस्कोप स्थिर ठेवा.